बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण घेऊया। राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली। बेस्ट पतपेढीच्या निकालानंतर भेट होत असल्यानंतर कवितर्क राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीवर मनसे नेत्यांचं मत। कदाचित गणपतीचं आमंत्रण द्यायला गेले असतील किंवा काल मुंबई कशी बुडाली यावरही चर्चा करायला भेट घेतली असेल। संजय राऊतांची राज फडणवीस भेटीवर प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांना भेटणं हा अपराध नाही, राऊतांचं वक्तव्य। विकास कामांसंदर्भात राज ठाकरेंनी भेट घेतली असण्याची शक्यता आहे। राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीवर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर मोठी जबाबदारी। महायुतीतील सर्वपक्षीय नेत्यांशी देवेंद्र फडणवीस संवाद साधणार, विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती। उपराष्ट्रपती पदासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस आणि राजनाथ सिंग यांनी उद्धव ठाकरेंना फोन केलेला, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांची माहिती। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना धमकी दिल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये सद्भावना शांती मोर्चा। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना धमकी देणाऱ्या तथाकथित कीर्तनकार संग्राम भंडारे यांचा मोर्चाद्वारे निषेध केला। पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नामांतर, वेल्हे तालुक्याचं नवं नाव राजगड। स्वराज्याची पहिली राजधानी राजगडाच्या पायथ्याशी वेल्हा तालुका आहे। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्र्यांचा निर्णय। डीपीडीसीचा 5% निधी खर्च करण्यासाठी आता वित्त विभागाची परवानगी लागणार। मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। हा निधी अनावश्यक गोष्टीसाठी खर्च होऊ नये यासाठी नवे नियम। मिठी नदी घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून कंत्राटदार शेरसिंग राठोडला बोरिवलीमधून अटक। एफआयआरमध्ये कुठेही शेरसिंगचं नाव नमूद नव्हतं, परंतु तपासादरम्यान त्याचं नाव समोर आलं। पुणे शहरातील अनेक भागात पुणे महानगरपालिकेची अतिक्रमणाविरोधात मोहीम। अनधिकृत बांधकाम, आस्थापनं आणि अतिक्रमणावर पुणे महापालिकेचा कारवाईचा बडगा। विरार पश्चिम युनिटेक कॉम्प्लेक्समधील 40 सोसायटीज 8 दिवसापासून पाण्यात। तळमजल्यात गुडघाभर पाणी साचले। जवळपास 500 कुटुंब या साचलेल्या पाण्यामुळे बेघर झाली आहेत। कोल्हापूरच्या कासारी नदीच्या पुरामुळे हजारो हेक्टरवरची शेती पाण्याखाली। नदीनं पात्र सोडलं असून रौद्र रूप धारण केलंय। विक्रम खोत यांनी टिपलेली ही ड्रोन दृश्य आपण पाहतोय। वर्धा नांदेड दरम्यान रेल्वे उड्डाण पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात 4 मुलं बुडाली। नागरिकांच्या मदतीनं मुलांना वाचवण्यात यश, मात्र प्रकृती गंभीर असल्यानं उपचारानंतर 4ही मुलांचा मृत्यू। यवतमाळच्या दारव्हा शहरातली घटना। जोरदार पावसामुळे वाशिमच्या अडाण नदीला महापूर। पुरामुळे अनेक महावितरणाचे वीजखांब पाण्यात वाकून कोसळले। शेलू बाजार परिसरात अनेक गावांमध्ये वीजपुरवठाही खंडित। लातूर शहराला पाणीपुरवठा करणारा मांजरा प्रकल्प 98 क्षमतेनं भरला। लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन। कोल्हापुरातील पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी गाठली। जिल्ह्यातील 79 बंधारे पूर्णतः पाण्याखाली। यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पूरसदृश परिस्थिती। कोल्हापुरातील आंबेवाडी आणि प्रयाग चिखलीमध्ये पूरस्थिती। गावांमध्ये नदीचं पाणी शिरलं। अनेक घरांच्या उंबऱ्याला पाणी। नागरिक अद्यापही स्थलांतरित न झाल्यानं प्रशासनावर प्रश्नचिन्ह। गडचिरोलीमध्ये पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल। कढोली नाला पार करत असताना पुराच्या पाण्याचा फटका बसल्यानं तोल गेला। स्थानिकांच्या मदतीनं त्याला बाहेर काढलं गेलंय। नांदेडमधील नदी नाल्यांना पूर। बाभळी गावातील 3 गर्भवतींना प्रशासनानं बोटीद्वारे पुराच्या पाण्यातून बाहेर काढलं आणि हदगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं। गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। धरणाचे 2 दरवाजे 1 सेंटीमीटरनं उघडले। पाणीसाठ्यात वाढ झाल्यास विसर्ग आणखी वाढवणार। गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे दुकानांमध्ये पाणी शिरलं। गोदाकाठावरील फुलं, प्रसाद, पूजा साहित्य विकणाऱ्या व्यावसायिकांची दुकानं बंद। मंदिर, हॉटेल सगळं काही पाण्याखाली। मुंबईतील वडाळा बीपीटी रोड परिसरात खड्डा असल्यामुळे जवळपास अर्धा फूट पाणी। मुंबईमध्ये पावसाचा जोर ओसरला असला तरी खड्डा असल्यानं पाण्याचा निचरा झालेला नाहीये। राज्यामध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती। काही भागात जनजीवन विस्कळीत। संपूर्ण राज्यात गुरुवारपासून पावसाचं प्रमाण कमी होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5285 घरांसोबतच 77 जमिनीच्या विक्रीसाठी 1,03,160 अर्ज 28 ऑगस्टच्या रात्री 12 पर्यंत अर्ज करता येईल। तर 7 सप्टेंबर रोजी प्रारूप यादी जाहीर होईल।
जीवन विम्यासह आरोग्य विमा स्वस्त होणार, केंद्राचा पॉलिसींवरील जीएसटी काढून टाकण्याचा प्रस्ताव, सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत. आणि गागार ते गेटवे मेट्रो 11 मार्गिकेला मंजुरी, 15 दिवसात प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार, केंद्राची मान्यता मिळाल्यावर निविदा प्रक्रिया राबवणार. मोनोरेल बंद पडल्याच्या घटनेचा अहवाल 3 दिवसात द्या, एमएमआरडीएचे महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाला आदेश. मुंबईतील चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान मंगळवारी संध्याकाळी मोनोरेल बंद पडली होती. मोनोरेल ओव्हरलोड झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा एमएमआरडीएचा निर्णय. क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्यास प्रवाशांना गाडीतून सुरक्षितपणे उतरवून नंतरच गाडी पुढे सोडली जाईल. मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाकोल्याजवळ कंटेनर बंद पडल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी. वाहतूक पोलिसांकडून हायड्रोक्रेन मागून कंटेनर बाजूला काढण्याचं काम सुरू आहे. मुंबई पुणे जुन्या महामार्गावरच्या बोरघाटातून अवजड वाहनांना बंदी. जिल्हाधिकारी किसन जावळेंचे आदेश. बोरघाटातून थेट एक्सप्रेसवेवर काही वाहनं टोल वाचवण्यासाठी प्रवेश करतात, यासाठी निर्णय. भंडाऱ्यात भरधाव एसटी रस्त्यावर उतरून शेतात शिरली. वेळीच बस नियंत्रित झाल्यानं मोठी दुर्घटना टळली. 10 प्रवासी जखमी. घटना भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील खडकी ते पालोरा या मार्गावर घडली आहे. नाशिक रोड इथे मुक्तिधाम मंदिरासमोर रिक्षाला मालवाहतूक ट्रकची जोरदार धडक. अपघातामध्ये रस्ता ओलांडणाऱ्या मायलेकींचा मृत्यू. मुंबई पोलिसांची ड्रग्ज तस्करांवर मोका अंतर्गत कारवाई सुरू. मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षानं अंमली पदार्थांच्या विक्रीमध्ये गुंतलेल्या तिघांवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. बीडच्या वडवणीतील न्यायालयामध्ये सरकारी वकिलानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना. विनायक चंडेल असं मृत वकिलाचं नाव. सत्काराची शॉल वापरून गळफास घेतल्यानं परिसरात खळबळ. आत्महत्येचं नेमकं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे. महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया बुलेटिनमध्ये. थोड्याच वेळात पुन्हा भेटूया.